महानिकालाचं विश्लेषण आपण करतोय. आपण जातोय नितीन भालेरावांकडे. नितीन भालेरावजी, महाराष्ट्र प्रामुख्यानं, आणि त्याचा तुमचा पासिंग रेफरन्स फक्त नाशिक असू द्या, तो म्हणजे आपला विषय चाललेला आहे विकास. सगळेच पक्ष म्हणत होते विकास करू, तुमच्या शहरामध्ये या सगळ्या गोष्टी करू, पण आश्वासनं मानली ती भाजपची आणि त्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस ठरले का? प्रसन्न, दोन गोष्टी मी तुम्हाला सांगेल या संदर्भात. आत्ताच मी सचिनजींशी बोलत होतो की नाशिकमधला एक भाग आहे जुनं नाशिक, आणि त्या जुनं नाशिकमध्ये एक वॉर्ड आहे की जो साधारणतः मुस्लिम बहुल किंवा लोअर क्लासचा सगळा वर्ग तिथे आहे. त्या वॉर्डाचं टोपण नाव काय असावं, तर त्या वॉर्डाला म्हणतात दुबई वॉर्ड. दुबई याच्याकरता की तिथे जो पैसा खर्च करेल तोच फक्त निवडून येऊ शकतो. विकास असल्या किरकोळ गोष्टींकडे ते लोक कधी मतदार पाहत नाही. आजपर्यंत कधीही भाजपचा उमेदवार त्या वॉर्डातून निवडून आला नव्हता, परंतु या वेळेला वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घेतलं, विकास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला कोट अनकोट, आणि त्या वॉर्डातून पहिल्यांदा भाजपचा उमेदवार निवडून आला. सो विकास हा फार काही मोठा मुद्दा आहे हा मी मानत नाही. इथे स्थानिक प्रश्न आणि स्थानिक उपाययोजना हा सर्वात त्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो. नितीन भालेरावांनी म्हटलेला विकास फारच सूचक आहे. दुसरा ह्याच्यातला फक्त आपण एक मुद्दे सगळे घेऊयात, कारण मला पुन्हा कोल्हापूरचे वगैरे पण घ्यायचे. करेक्ट. येस नितीनजी. दुसरा मुद्दा एक याच्यात असा होता की ही एक यंत्रणा आहे भाजपची की आज निवडणूक, आता अजून निकाल पूर्ण यायचे आहेत, यांची महापौराची तयारी पूर्ण झालेली असेल की कुठे काय केलं पाहिजे. या इतर पक्षांकडे, इतर लोकांकडे या ते जागे होणार ज्या वेळेला निवडणुकीचा माहोल तयार होईल त्यावेळेला. भाजप या निवडणुकांची तयारी करतं 3-3, 4-4 वर्ष आधी. त्याच्याकरता संभावित उमेदवार किंवा तिथे विकासाचे सगळे मुद्दे पोचवणं आणि तो विकास हा लोकांपर्यंत पोचेल हे पाहणं, ही याच्यामध्ये ही काय अनबॅलन्सच लढाई आहे असं माझं मत आहे की इतर पक्ष आणि भाजप यांची तुलनाच होऊ शकत नाही या बाबतीत. बरं, मी गालांना विचारतो हाच प्रश्न. सचिन सुद्धा मुंबईकरच आहे पण मी गालांना विचारतो. मला आता गालांना मात्र ठाकरेंच्या अनुषंगाने विचारायचं आहे. गालाजी, तुम्हाला प्रत्येकाला राजकारणाला एक स्टोरी मांडावी लागते, एक कथा मांडावी लागते. ती यशाची असते, कधी ती धर्माची असते, कधी ती भीतीची असते, तर कधी ती स्वप्नांची असते. ठाकरे बंधू, आणि खास करून मला याच्यात हेही म्हणायचं आहे की राज ठाकरेंना एकत्र घेण्याचा उद्धव ठाकरेंना काही फायदा दिसतोय का? मग याच्यापेक्षा उद्धव ठाकरे पूर्ण नेहमीसारखेच लढले असते. कारण काय झालं, मगाशी नितीन भालेरावांनी एक मस्त शब्द वापरला होता, जी मुठ्ठी होती ठाकरे बंधूंच्या एकीची, इतकी वर्ष जी बंद मुठ्ठी होती, हे एकत्र आले तर चमत्कार घडणार आहे, ती आता उघडली. आणि बघतो तर काय, राज ठाकरे फक्त आधीचाच परफॉर्मन्स रिपीट करतायत. उद्धव ठाकरे तर 83वरनं आता काहीतरी 60च्या आसपास आलेले आहेत. 20 जागांचा फटका आहे. मग काय स्टोरी चालली नाही चालली? पहिलं तर मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की विकास हे डोळ्यासमोर आलं की पहिलं आपल्याला देवाभाऊ आठवतात किंवा BJP आठवतात. बरं. आणि नक्की हा विजय विकासाचा आहे आणि वोट फॉर डेव्हलपमेंटच होतं. तुम्ही 2017च्या निवडणूक बघितला तर भाजप 82वर होती, मनसे शिवसेना 84 सीट्सवर होते आणि काँग्रेस 31 होत्या जवळजवळ. तर बाकीच्या दोन्ही पक्ष आहे ते 15-20 सीटनी कमी झाले म्हणजे गेल्यापेक्षा. आणि मराठीचा मुद्दा, मराठी अस्मिताचा मुद्दा एवढा तीव्र असताना पण भाजप 82वरनं म्हणजे 100 गाठली आहे, कदाचित 20 सीटचा फायदा झाला आहे. तर हा फायदा विकासामुळेच झाला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. की नाहीतर तुम्हाला जर मराठी लोकांनी वोट केलं नसेल तर तुम्ही 100 सीट जिंकूच शकत नाही. मुंबईला निवडणूक जिंकायची आहे तर मराठी मत पण तेवढेच महत्त्वाचं आहे. सचिनजी, मला इकडे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सुद्धा मुंबईतले मराठी आहात आणि म्हणतात गाला ते बरोबर आहे, मुंबईतले मराठी लोकांनी मतदान केलंय भाजपला, अन्यथा 100 जागा गेल्या नसत्या. मग या मराठी लोकांचं काय करायचं? नाही, काय करायचं म्हणजे त्यांनी मतदान केलेलं आहे भाजपला, पण त्यांना ते अपील का नाही झालं? हा पण कोकणी, कुणबी, भंडारी, सारस्वत सगळीच मंडळी होती. मग यांना का भाजप आपलीशी वाटली मुंबईतल्या? नाही, भाजपने केलेली मेहनत फार महत्त्वाची आहे ना. इतके वर्ष भाजपमध्ये मराठी आमदार निवडून येत आहेत ना, मराठी खासदार निवडून येत आहेत. हो, इतके वर्ष भाजप मुंबईमध्ये जो उभा राहिलेला आहे, बरं, तो सातत्याने मराठी लोकांनी उभा केलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे मराठी लोक भाजपमध्ये नाहीत असं कोण म्हणेल? आजही असं जर नसतं
तर अमित साटम यांच्या जागी मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे अध्यक्ष असले असते ना, हो हां, किंवा योगेश सागर असले असते. आज मराठी माणसं आहेत आपल्याबरोबर, हा विश्वास दिलेला आहे. आणि त्याच्यातून भाजपकडे मराठी माणसं सुरुवातीपासून आहेत. आज त्याच्यात काही नवीन गोष्ट घडलेली आहे अशातला भाग नाही. आपण सर्वत्र हे बघत आलेलो आहोत की मराठी माणसं, मराठी मुंबईतली मराठी माणसंच मराठी जे काही तथाकथित मराठी अस्मितेचा जो मुद्दा आहे त्याला काउंटर करत होती सोशल मीडियावर प्रत्यक्षात. हो. हा, तर त्याच्यामुळे मराठी माणसं इथेच आहेत आणि तिथेच आहेत अशातला काही भाग नाही. मी फक्त एकच मिनिट घेतो. हां. मी सचिन सरांशी सहमत होत नाही आहे की अल्टिमेटली ज्यावेळी तुम्ही ह्या निवडणुकी कुठल्याही निवडणुकीमध्ये एक मोठा मुद्दा असतो, एक सायलेंट वोटर असतो जो शेवटपर्यंत अनडिसाइडेड असतो. म्हणजे बाकी प्रत्येकाचं आपला कुठल्या पक्षाला द्यायचं आहे ते खूप आधी ठरलेलं असतं. 2 ते 5% लोक असं असतात की शेवटच्या मिनिटाला का शेवटच्या दिवसाला ठरवतात. तर अल्टिमेट तुम्ही ज्यावेळी EVMचे बटन दाबतात त्यावेळी तुमच्या डोक्यात कुठला विषय असतो ते खूप महत्त्वाचं ठरतं आहे. आणि मी खात्रीने सांगू शकतो ज्यावेळी तुम्ही बटन दाबतात किंवा त्यावेळी तुम्हाला मेट्रो आठवणार. काही लोकांना, मी सगळ्यांचं नाही सांगत, 1 का 2% म्हणतो, कोस्टल रोड आठवणार, अटल सेतू जाताना आठवणार. तर तुम्हाला पहिला चेहरा BJP किंवा देवेंद्र फडणवीसचा आठवणार. आणि ते 1-2% जर स्विंग झालं तर कमीत कमी 10 ते 15 सीटचा फरक पडतो. काय आहे, मल्टी कॉर्नर कॉन्टेस्ट आहे आणि छोट्या मतांनी 1500 मतांनी सीट चेंज होऊ शकते, जे आपण पाहिलेलं आहे. तर 500 ते 1000 त्या डेव्हलपमेंटमुळे कदाचित स्विंग झाले असतील असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि या सगळ्यामध्ये आता मग उद्धव ठाकरेंसाठीचं एक गणित पुन्हा एकदा आपल्याला मृणाल मॅम विचार पुन्हा करायला लागेल की उद्धव ठाकरेंनी मग ती ठाकरे नावाची वज्रमूठ बांधण्याचा एवढा सगळा भीम पराक्रम करण्यापेक्षा महाविकास आघाडीमध्येच राहून लढले असते तर परफॉर्मन्स जरा बरा दिसला असता का? नाही, मला असं वाटत नाही की आत्ताचा जो परफॉर्मन्स आहे त्यांचा तो आपल्या गणिताच्या नुसार, म्हणजे आता आपल्याला जे दिसतंय ते 70च्या वरचा परफॉर्मन्स आहे. आणि ते 70च्या वर जाणं याच्यामध्ये राज ठाकरेंचं खूप मोठं योगदान आहे. बरं. त्यांनी जो नरेटिव्ह तयार केला आणि एकूण जे सगळी स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली, त्याच्यामध्ये म्हणजे ठाकरेंची ओव्हरऑल त्याच्यामध्ये राज ठाकरेंचं खूप मोठं योगदान आहे. बरं. त्यांच्या दोन्ही भाषणांनी माहोल तयार केला आणि त्याच्यामुळे ते 70च्या आसपास आले. ठीक आहे. नुसती शिवसेना हे काही करू शकली नसती, पण शिवसेना, मनसे आणि त्याच्यासोबत काँग्रेस असं जर गणित असलं असतं तर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं चित्र निश्चितपणे दिसलं असतं. म्हणजे महाविकास आघाडी प्लस मनसे असं जर चित्र आत्ताच्या निकालावरून जो प्राथमिक अंदाज बांधता येईल त्याच्यावरून आपल्याला अनेक सीट्स अशा दिसत आहेत. आज जेव्हा ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आहे तोपर्यंत मुस्लिम हे त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. नाहीतर आता ते MIM कडे जात आहेत किंवा काही ठिकाणी समाजवादी पार्टीकडे देखील जाताना दिसत आहेत. पण जर महाविकास आघाडी एकत्र असली असती तर त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मुस्लिमांनी मतं दिली असती आणि कमीत कमी 10 ते 12 जागांचा फरक याच्यामध्ये पडला असता. विशेषतः दक्षिण मुंबईतल्या ज्या सीट्स आहेत त्या आपण जिथे जिथे बघतो, उदाहरणार्थ आमदार जामसुदकर आणि जामसुदकरांच्या पत्नी आणि यामिनी जाधव यांची जी सीट आहे तिथे यामिनी जाधव जिंकणं, जे यामिनी जाधव लोकसभेला आणि विधानसभेला त्याच ठिकाणावरून हरल्या होत्या, त्या आत्ता वेगवेगळे जेव्हा महाविकास आघाडी लढते 2 वेगवेगळे पक्ष म्हणून, तेव्हा त्या जिंकून येतात शिंदे सेनेच्या. त्याच्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे की ती एकमूठ बांधली ठाकरेंची, पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो काँग्रेस होता तो सुटला. आणि त्याच्यामध्ये देखील चूक ही आपण फक्त काँग्रेसची मानू शकत नाही, ती उद्धव ठाकरेंची देखील आहे. त्यांनी ते सोबत घ्यायला हवं. मी याच मुद्द्यावरती येणार होते. मृणाल मॅम, आपण याच्याकडे कसं बघायचं, म्हणजे उद्धव ठाकरे यांचं एक एक्स वजन आहे, राज ठाकरे आल्यामुळे त्यांच्यामध्ये आणखीन एक मतांचं वजन जोडलं, काँग्रेस असताना त्याच्यामध्ये आणखीन एक ठराविक गट जोडला जात होता. पण ही दोन्ही गटांची वजनं सारखी आहेत का? दोन्ही गटांची वजनं यावेळेला सारखी असू शकत नव्हती, कारण ठाकरेंचा वारसा आम्ही चालवतो हे दाखवायला उद्धव ठाकरे यांना राजची गरज होती. उद्धव ठाकरे यांना आपण पूर्ण मार्क्स द्यायला पाहिजे की त्यांच्यावर जो आरोप वारंवार होतो की त्यांचा फार मोठा इगो आहे, फडणवीस सतत बोलतात तो इगो पूर्णपणे बाजूला ठेवून
त्यांनी आपल्या भावाला स्वतःच्या समवेत घेतलं. खरं तर राज ठाकरे यांनी तळलेले वडे वगैरे बरंच काही काढलं होतं, पण ते सगळं मागे टाकून दोघं एकत्र आल्यामुळे मराठी अस्मिता एकत्र आली आणि जे काय 70 किंवा अगदी 80% ठाकरे ब्रँड जाऊ शकतोय ते दोघं एकत्र येण्याचं यश आहे. शिवाय काय असतं, राजकारणात अनेक शक्यता असतात. काँग्रेसनी जेव्हा ठरवलं होतं की आपल्या मतदारांना आपल्याच चिन्हाचं बटन दाबायची सवय लागायला पाहिजे, आता पुरे झाली युती आणि राहुल गांधी यांनी निरोप पाठवल्यानंतरही आमदार ऐकायला तयार नव्हते किंवा कोणीतरी बाहेरच्या शक्ती त्यांना या निर्णयापर्यंत नेत होत्या, त्यामुळे एकत्र येणं कठीण होतं. उद्धव ठाकरे उत्तम निवडणूक लढले. फक्त ही उत्तम निवडणूक लढताना गेली काही वर्ष त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता ही विकासाशी जोडली असती तर निर्णय वेगळे लागले असते. पूर्ण निकाल येण्यापूर्वी हे विधान करणं थोडं धारिष्ट्याचं आहे, पण फडणवीसांना न मिळालेलं मुख्यमंत्रीपद ही मुंबईकर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनातली ठसठसती वेदना होती. भाजपने अनेक रीतींनी या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, त्यांच्या स्टाईलनी केला. त्याचा शेवट मुंबईचा महापौर भाजपकडे आल्यानंतरच होणार होता. तो तसा होईल असं कदाचित निकालांचा कल सांगतायत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबईतला मराठी माणूस हलक्यात घेऊन चालणार नाही. तो आमच्याकडे आहे, तो एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. जरी त्यांच्याकडे चिन्ह असेल, जरी त्यांच्याकडे पक्षाची अधिकृत जी काय भावना असली तरी आम्ही मराठीचे मक्तेदार आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहोत हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांना या निकालानंतर विकासाच्या प्रक्रियेत सामील करून घेणं हे भारतीय जनता पक्षासमोरचं आणि एकनाथ शिंदेंसमोरचं त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, मोठं आव्हान आहे. फक्त ठाकरेंनी एक लक्षात घेतलं पाहिजे की अस्मितेच्या लढाईला आकांक्षांची जोड द्यावी लागते, विकासाचे कार्यक्रम द्यावे लागतात. मी तुम्हाला संपवून टाकीन अशी भाषा बोलून चालत नाही. फडणवीस तशी भाषा बोलत नाहीत, निदान दाखवायला तरी. त्यामुळे त्यांचा चेहरा सोबर वाटतो आणि तो नागरिकांना, महाराष्ट्रातल्या नागरी भागातल्या जनतेला आश्वासक वाटतो. हेही या निकालांचं फलित आहे. आपल्यासोबत आता आपले सहकारी चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्यासोबत असेल शेखर, आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून, सचिन जेरे छत्रपती संभाजीनगरहून, किरण ताजणे नाशिकहून. मी पहिल्यांदा कोल्हापूरला जातो कारण आपला कोल्हापूरच्या वतीत आपली खास जवळीक आहे, कारण आपला ग्रुपच पुढारी न्यूज ग्रुपच कोल्हापूरचा आहे. शेखर, कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूर कसं तुम्ही सांगशील तसं असं म्हणत असताना ते भाजप सांगशील तसं म्हणजे भाजपने एवढ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे तिथे, हे कसं हे तुम्हाला जाणवत होतं फील्डवरती वावरताना? काँग्रेसची एक हाती लढत होतीच, सतेज पाटलांची काहीच प्रश्न नाही, पण भाजप इतकं पुढे जाईल असं वाटलं होतं? शेखरशी संपर्क आपला तुटलेला आहे. हरकत नाही, आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊया, जिकडे मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. तिकीट वाटपापासूनच्या नाराजी सगळ्यात मोठी तर भाजपमध्ये वाटत होती, तिथे सुद्धा चांगला परफॉर्मन्स आहे. MIMची ताकद तिकडे बघायला हवी. त्यासाठी जाऊया सचिन जेरेकडे. सचिन, छत्रपती संभाजीनगरमधल्या या चित्राची चुणूक लागली होती का, कल्पना आली होती का तुम्हाला? सध्या तरी याची कल्पना एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष एक हाती सत्ता मिळवेल असं वाटत नव्हतं. मात्र आता जी जनतेने जो कल दिला आहे, जनतेने जो मतदाराने जो निर्णय घेतला आहे तो एक असा आहे की आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्ष हा संभाजीनगर महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष आहे. कारण की 58 उमेदवार त्यांचे पुढे आहेत कलमध्ये आणि त्यामुळे आता जल्लोष देखील भारतीय जनता पक्ष सुरू करत. सत्ता जेव्हा युती तुटली होती तेव्हा उमेदवारी अर्ज भरताना अनेक घडामोडी घडल्या, नाराजी नाट्य घडलं, भांडणं झालीत. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरमध्ये आले. त्यांनी जाहीर सभा घेणं टाळलं, मात्र त्यांनी टॉक शो केला आणि त्याच टॉक शोचा परिणाम मोठा झाला. त्यांनी कुणावरही टीका न करता त्यांनी जो विजन आहे, जो केलेली कामं आहेत ती मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने DMIC असेल, इथले रस्ते असतील किंवा इतर शेतकऱ्यांसाठी केलेली कामं असतील व सर्वात जो ज्वलंत मुद्दा होता तो पाण्याचा होता आणि तोच पाण्याचा मुद्दा त्यांनी ज्या टॉक शोच्या माध्यमातून मांडला आणि तो टॉक शो शहरातल्या 90 ठिकाणी ॲट अ टाइम सुरू होता आणि प्रत्येक ठिकाणी 1000 ते 2000 लोक ते ऐकत होते. त्याचा जो परिणाम थेट नागरिकांपर्यंत, मतदारांवरती झाला. सभा जरी असली तर सभेमध्ये एवढ्या प्रमाणात लोक येत नाहीत, मात्र ॲट अ टाइम एकाच वेळेस प्रत्येक प्रभागामध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचले. त्या माध्यमातून त्यानंतर जो वारा आहे तो
वारा आहे तो फिरताना आपल्याला पाहायला मिळाला. शिवसेना ही मोठा भाऊ म्हणत होती, मात्र शिवसेना आज 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष संभाजीनगरमध्ये आहे आणि 2 नंबरचा सर्वात मोठा पक्ष भाजप झाला 1 नंबरचा, त्यानंतर 2 नंबरचा MI म्हणून या ठिकाणी आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो विजन मांडला होता त्याला कुठेतरी संभाजीनगरकरांना ते भावलं आणि ते मतातून आपल्याला दिसतंय की आता सध्या 115 सदस्यांमधून केवळ 58 सदस्यांचा कल जो आहे भाजपकडे आहे. प्रसन्न सर. सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि सुनील माळी सर आपल्यासोबत पुण्याहून सहभागी झाले चर्चेमध्ये. माळी सर, पुण्यामध्ये अजित पवार तळ ठोकून बसले होते अक्षरशः. त्यांचे रोड शो, त्यांच्या सभा एवढं सगळं होत असून सुद्धा त्यांचा गड त्यांना राखता आला नाही. पुण्यात सुद्धा, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा. कसं विश्लेषण करायचं? आवाज येतोय नम्रता? हो, बोला. हा, पुण्यामध्ये तळ ठोक जरी ठोकलेला असला तरी पुण्यातली निवडणुकीचं गेले 15-20 दिवस बारकाईनं आपण ज्यावेळेस बघत होतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येत होती की, आणि याचं प्रिडिक्शन एक 10-12 दिवसापूर्वीच केलं होतं, ते असं की इट मे क्रॉस 100, म्हणजे बीजेपी मे क्रॉस 100 असं 10-12 दिवसापूर्वीच केलं होतं. इव्हन आपल्या विठोबा सावंत सरांचा काल फोन आला, आपलं काय प्रिडिक्शन पुण्याचं आहे, त्यावेळी त्यांना मी 90च्या पुढचाच आकडा सांगितला होता की हे बीजेपी 90च्या पुढे जाईल, 100 सुद्धा क्रॉस करू शकेल. याचं कारण काय, जरी अजित पवार तळ ठोकून बसले हे बाहेरनं वाटत